श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, आपल्यापाशी यथास्थित पैसा असला आणि आपली माणसे स्वस्थ असली म्हणजे बद्ध माणूस स्वतःला सुरक्षित आणि सुखी समजतो. पण त्याच गोष्टी आपल्याला बंधन करतात व आत्मदर्शनाच्या आड येतात असे मनापासून वाटू लागले की मुमुक्षुपणाचा उदय झाला असे समजावे. आपले बंधन रूपाने जाणणे व त्यातून सुटण्याची तीव्र इच्छा होणे ही आत्मकृपेची पहिली खूण आहे. मुमुक्षू साधक होतो तेव्हा त्याच्या साधक जीवनाला 2 अंगे असतात. अंतःकरणाची मलनिवृत्ती हे एक अंग, तर आत्मस्वरूपाचे अनुसंधान हे दुसरे अंग होय. संतांपाशी राहून किंवा ग्रंथराजावरून आत्मानात्मविवेक शिकावा लागतो. त्याचे पर्यावसान वैराग्यात होऊन अंतःकरणाचा मल नाहीसा होतो. सुखविवेक आणि बंधनमीमांसा मिळून आत्मानात्मविवेक होतो. खरे सुख सदैव आत्मनिष्ठ असते. दुसऱ्यापासून उत्पन्न झालेले, दुसऱ्याने सांभाळलेले आणि दुसऱ्याच्या आधाराने राहणारे सुख ते खरे सुख नव्हे. स्वतःमध्ये स्वतःपासून उत्पन्न झालेले व स्वतःच्या आश्रयाने राहणारे सुख स्वाधीन असते. पराधीन सुख हे सुख नव्हे. दुःखाचे ते पूर्वरूप आहे. इंद्रियांच्या द्वारा वस्तूपासून मिळालेले सुख, कलेचे व विद्येचे सुख पराधीन असते. वासनेची तृप्ती करून जे सुख मिळते ते पराधीन असते. वासनेचा विषय तर नाशवंत असतोच, पण तृप्तीची सामग्री व आपले भोग सामर्थ्य दोन्ही पराधीनच असतात. बंधनाची मीमांसा करताना संत सांगतात की देह असत, जड व दुःखरूप आहे. त्याचा साक्षी मी सद्रूप, चैतन्य व आनंदरूप आहे. बुद्धीने हे निश्चित झाले की प्राथमिक तयारी झाली. मी अंतर्यामी आहे. जी वस्तू बाहेरील आत येते ती माझी नव्हे. ती माझी मानणे बंधनाला कारण होते. मीहून जी वस्तू अन्य आहे ती आज न उद्या मला सोडून जाते. अर्थात मीच्या व्यतिरिक्त सर्व वस्तू माझ्या नाहीत. त्या माझ्या वाटणे हेच बंधन होय. बंधनाचे हे स्वरूप खरोखर पटले तर सर्व अनात्म वस्तूंबद्दल विनायास विरक्ती निर्माण होईल. कामक्रोधादी विकार मृतप्राय होणे, क्षोभरहित होऊन मन स्वस्थ होणे ही विरक्तीची पहिली अवस्था होय. मनाला इंद्रियातून बाहेर धावण्याची सवय असते. इंद्रियांना स्वाधीन करून मनाची ती सवय संपूर्ण मोडून टाकणे ही दुसरी अवस्था होय. धन, विद्या, कुल, जात, भाषा, लौकिक अधिकार, सत्ता इत्यादीचा अभिमान मनाने सोडून सद्गुरूंच्या वचनाचा कायावाच्या मनाने स्वीकार करणे ही तिसरी अवस्था होय. विचार म्हणजे विवेक नव्हे. विचाराने समजले तरी वैराग्य येत नाही. वैराग्यामध्ये दृश्याची वासना क्षीण होते. वैराग्य निर्माण होईपर्यंत सत्संगतीत सतत विवेक करीत राहिले पाहिजे. विवेकाने वृत्तीमध्ये परिवर्तन होऊन माणूस निर्मोह बनतो. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 5, समास 9, साधक निरूपण, भाग 1. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.